नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कोकणचा गाडीवाला आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि मी आज चाललो आहे नावाशिवा JNPT. आपल्याला गोव्याचं लोडिंग भेटलं आहे. आता मी आहे वाशीला. तर थोड्याच वेळात पार्टीचा फोन येणार आहे. फोन आला की आपण लगेच निघणार आहे गाडी भरायला. आणि आपल्या गोव्याच्या रस्त्यांची अपडेट देतच राहील तुम्हाला. प्लस काय नवीन घडामोडी सर्व बातमी तुम्हाला कळवत राहील आपल्या चॅनलवरती. तर आता आलो आहे ज्यूस प्यायला, फ्रूट ज्यूस. आणि ऑर्डर केले चिकू शेक. पाठीमागे आपल्या चिकू शेक पिणार आणि मग जाणार गाडी भरायला. हे लोकेशन पाठवलं. तर आपल्याला लोकेशन आलंय आणि तिकडचा नंबर त्याचा. त्याला फोन केला होता. नंबर पण फोन करणार त्याला केला होता मला, त्याने फोन केला होता. पेपर तयार आहे, लगेच यावं. चालेल. अशा तऱ्हेने पेपर वगैरे तयार झालेले आहेत आणि अर्जंटमध्ये भरायला बोलवले गाडी. तरी आता जवळ गेल्यापासून मला ते गेल्यावरती किती तास होते, दुपारपर्यंत भरायला पाहिजे. आणि याचे स्पॉन्सर आमचे सोम मोहिते आहे, एकदम जबरदस्त. नवीनच सुरुवात आहे आपली सुद्धा. त्याचं चॅनल ओपन करून भरपूर टाईम झाला, पण पहिली एक व्हिडिओ टाकली होती जेव्हा मी गाडी घेतली होती. आणि आताही टाकणार आहे. त्याच्यामध्ये भरपूर फिरून आलो. भरपूर म्हणजे भरपूर, जवळजवळ साऊथचे सर्व स्टेट फिरून आलो. तर मित्रांनो, तुम्ही बघताय आपण आता गाडी लोड करतोय आणि फोर्कलिफ्टने ते गाडी लोड करतायत. बाहेर तुम्ही बघू शकता फोर्कलिफ्ट आहे. आणि एक टाकी आतमध्ये ऑलरेडी टाकून झाले. आता दुसरी टाकी लोड होते. त्या टाक्या लोड करणार आणि मग इथून निघणार. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे पळसपे फाट्यावरती. आणि एक मोठा शॉक भेटला आहे की मी जे भाडं भरलं होतं ते भाडं आहे दारू. आणि त्याचे पेपर आता येणार आहेत थोड्या वेळात. आणि या आमचे परम मित्र आलेले आहेत, काम घेऊन आले गाडी बांधायला. तर मित्रांनो, आता वाजले बरोबर 10:36 झाले. आणि आपल्या आपण जो माल भरला होता, म्हणजे अल्कोहोल भरलं होतं, त्याचे पेपर आता तो माणूस घेऊन आला. त्याने पेपर दिले, बघू शकता. तर त्या पेपरवरती त्यांची अपेक्षा अशी आहे की आत्ता गाडी सुटली म्हणजे आपली गाडी उद्या संध्याकाळी दुपारपर्यंत गोव्यामध्ये पोचेल ना, म्हणून तो प्रयत्न करतो. कारण बाँड्री आहेत, बाँड्रींवरती सही शिक्का घ्यायला वेळ जातो. आता डोळ्यावर पण झोप आले, पूर्ण दिवसभर गाडी चालू. आता बघूया, जेवढा जायचा प्रयत्न करणार, जेवढं जाता येईल तेवढं जाणार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पुढे कशेळी घाट आहे, ज्याच्यामुळे गाडीवाल्यांची खूप फायदा झाले. कशेळी घाटाचा बोगदा आहे. चढायला बोगद्यामुळे सध्या गाडीवाल्यांना खूप फायदा झालेला आहे. बोगद्यामुळे जवळ अर्धा तास लागायचा तिथे आता 10 पटीने खाली आल्या मिनिटांमध्ये कशेळीचा घाट पार करताय. डॉक्युमेंट उशिरा भेटल्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही. तर तेवढ्यात आम्ही जवळजवळ कणकवली क्रॉस करून गेलो. आता ठीक आहे, काही विषय नाही. आपल्याला सोबत माल आपल्याला संध्याकाळी डिलिव्हरी नाही तर मग त्या सकाळी द्यायचे, त्याच्यामुळे मोठा विषय नाही. आमचे बंधुराज अजून झोपले.
आपल्याला जे डॉक्युमेंट भेटले होते त्याच्यावरती महाराष्ट्र बॉर्डरची सही घ्यायची आहे. सही शिक्का. त्याच्या आधी पैसे पाहिजे होते. इथे फक्त ना महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती गोव्याच्या बॉर्डरवरती एकच कमी आहे, ते म्हणजे ATM आणि झेरॉक्सची. म्हणजे झेरॉक्स मिळून जाते पण ATMची खरंच गरज आहे. म्हणजे नुसतं महाराष्ट्राचीच नव्हे तर इतर कोणत्याही राज्याच्या जेवढ्या पण बॉर्डर्स आहेत जिथे टोल नाके वगैरे आहेत, तर तिथे एका ना एका तरी बँकेचं ATM पाहिजे, जेणेकरून ड्रायव्हर पैशांची गरज असेल तर पटकन जाऊन काढू शकतात. कारण मित्रांनो आता चाललो मी ATMला. हे इंसुर्ली बॉर्डरपासून एक 4 ते 5 किलोमीटर पाठीमागे आहे, जे सिंधुदुर्ग बँकेचं आहे. आणि ATMमधून तुम्ही पैसे काढू शकता. आता तुम्ही बघू शकताय कॅमेऱ्यामध्ये मी चाललो आहे पैसे काढायला. आणि इथून पैसे घेऊन आपण मग बॉर्डरवरती जाणार. तिकडे सही शिक्का घेताना एंट्री द्यायला लागते, म्हणजे त्याची फीस द्यायला लागते सही शिक्क्याची, ते देणार आणि मग पुढे होणार. आता तुम्ही बघू शकता मी महाराष्ट्राच्या इंसुर्ली बॉर्डरवरती आलो आहे. आणि आता इथून मी जाईन, पहिले झेरॉक्स घेईन, त्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये जाईन, तिथे त्यांच्याकडून सही शिक्का मारून घेईन आणि मग इथून पुढे आपण जाऊ. कशासाठी उपयोगी पडतं तर त्यांनी मला एक सांगितलं की आपला जो फॉर्म आहे, हा असा फॉर्म आहे, तो ऑनलाईन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरती बनतो. हा गेट पास आहे जो महाराष्ट्रामधून महाराष्ट्राचे बॉर्डर क्रॉस करण्यासाठी दिला जातो. तर त्याच्यावरती एक तारीख असते, इथे तारीख आहे. आता माझी तारीख किती आहे, 25 नोव्हेंबर 2025. व्हॅलिड आहे 28 नोव्हेंबर 2025. सो ह्या तारखेपर्यंत मी महाराष्ट्रातून मला ट्रॅव्हल करायचं, जिथे जायचं आहे तिथपर्यंतचा तो पास आहे. म्हणजे समजा आता मी मुंबईमधून निघालो आहे, गोव्यामध्ये मला खाली करायचं, तर मी 25 तारखेपासून 28 तारखेच्या आतमध्ये त्या लोकेशनला पोहोचणं गरजेचं आहे. नाही पोचलो तर आणि जर पोलिसांनी मला पकडलं तर माझ्यावरती कारवाई होऊ शकते. म्हणून ती तारीखसुद्धा एक आठवड्याची देतात. आठवडा होतात तारीख, 4 दिवस 4-5 दिवस. तर असा तो विषय आहे. आणि आपण जिथून निघालो आहे तिथलं लोकेशन असतं, एक रूट दिला जातो, त्याच रूटवरनं गाडी न्यावी लागते. आणि त्या रूटमध्ये जर कुठे एक्साईज डिपार्टमेंटचं ऑफिस असेल तर तिथे आपल्याला सही शिक्का घ्यावा लागतो. आता हा आहे शिक्का महाराष्ट्र बॉर्डरवरचा. आता मला इथून आऊटची परमिशन भेटली, म्हणजे मी महाराष्ट्राची बॉर्डर सोडू शकतो आणि गोव्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. पण गोव्यामध्ये गेलो तर तिथे सुद्धा अशीच सही आणि शिक्का घ्यावा लागतो त्यांच्या स्टेटमधला, जिथे आपण एंट्री करणार आहोत. सो आता मी चाललो आहे महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत राहीन तसं काय विषय असतो तिकडे सुद्धा. गाडी आहे नक्की मला. बघू शकता ही आहे गोव्याची बॉर्डर, तिथून एंट्री करतो. गोवा एक्साईज. तर मित्रांनो आता झालेली आपले गोवा बॉर्डरवरची एंट्री म्हणजे सही शिक्का पण घेतलेला आता डॉक्युमेंटवरती. आणि आता आपण चाललो आहे पुढे. त्याच्यात काय आहे काय नाही, काय धड काय समजत नाही. नुसते प्रिंट मारायची म्हणून मारलेली आहे प्रिंट, बाकी त्याच्या तारखांनीच आहे. आपण संकट काहीही नाही, काहीही नाही.
तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे गोव्यामध्ये आणि आपली डिलेवरी आज होणार नव्हती कारण कंपनी 5 वाजता बंद होते आणि आम्हाला बाउंड्रीवरतीच वाजले होते जवळजवळ 3:30-4:45 आणि तिथून परत पुढे येईपर्यंत पणजीला फुल ट्रॅफिक होता. त्याच्यामुळे खूप उशीर झाला. त्या कंपनीने सांगितलं आहे की उद्या सकाळी आपली गाडी अनलोडिंग होईल. नवीन डिस्टिलरी जी मडगावमध्ये आहे आणि वेर्णापासून म्हणजे आम्ही जिथे काल थांबलो होतो तिथून जवळजवळ 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि आता नेमकं रस्त्याला ट्रॅफिक पण जाम झालं आहे फुल. हॅलो. आणि ही आलेली आहे आपली कंपनी जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. नाव दिसते का माहीत नाही पण नवीन डिस्टिलरी कंपनीचं नाव आहे. हॅलो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाडी खाली करायला सुरुवात केली आहे. हायड्राने आपला सर्व माल आहे तो म्हणजे 2 कॅन आहेत ते खाली होणार आहेत. तर मित्रांनो, तर तुम्ही बघितलात आपली गाडी अशा पद्धतीने खाली केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात रिसिविंग भेटेल आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला रिसिविंग भेटले. एक बघा, हा इथे त्यांचा शिक्का आहे कंपनीचा आणि आपण आता जायला मोकळे आहे. आपली डिलेवरी कंप्लीट झाली आणि थोडासा उशीरच झाला कारण क्रेन बोलवावी लागली, पण फायनली डिलेवरी कंप्लीट झाले आणि आपला ब्लॉग पण इथेच आता संपतोय. तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मुंबई गोवा लाईनबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटवरती नक्की रिस्पॉन्स देईन आणि तुम्हाला सर्व माहिती सांगेन. माझा नंबर शेअर करेन, तुम्ही मला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता जेणेकरून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ शकतो. आणि तर आपल्या स्वतःच्यासुद्धा गाड्या आहेत, एक 20 फूट आहे, 14 फूट आहे, पिकअपसुद्धा आहेत. तर आम्ही कायम ग्रुपमध्ये फिरतो. जर तुम्हाला आपल्या ग्रुपवरती जॉईन व्हायचं असेल तर नक्की मला मेसेज करा माझा. आणि हो, जय महाराष्ट्र.